नाही नाही काय करून देतो मावशी सांगतो ना रोडीला देऊ त्यांची जोपर्यंत स्कीम मंजूर होईल जेव्हा होईल तेव्हा तोपर्यंत घेऊ आपण बोलली नुकसान ही जे घेतलं तुम्ही सांगितलं घेतला तिथलं काम करू दिलं मी कॉलच उचलत नाही ना आता मी तसेच सर्कल क्रॅक तेच सांगतात ते प्रत्येक वेळेस काय होतं ते बोर्ड आहे का लिकेज नाही हो आता इथं मोठं लिकेज झालं सगळे ते करा तिथे काय इकडे येते आणि ट्रका चालू झाले बंदोबस्त करावा ऐकलं आता ठीक आहे ना यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे नेमकं करावं काय लागेल मला हे काय होतं हो नमस्कार आपण दादांबरोबर होतो पांढरीला बायपास कुसळम पण बाहेर कुसळम पण काढले कुसळमचं कुसळम पण आपण राईट साईडला काढलेलं नाही पांढरी काढले हे तुमच्याकडनं आता या आठवड्यात सगळं क्लिअर झालं 15 दिवसात 15 दिवस चार्ज बस चांगली गोष्ट आहे का ना कुणाचं जेव्हा जे अडचण येते ना त्याचं हातदार बाहेर घेतो आणि सगळं नीट आम्ही चालतो जुन्याला जमीन किंवा काही नवीन टाकायचं नवीन पण टाकतो कुणाची अडचण आम्ही होऊन देणार तुमची आहे का संबंध हो आता हे झालं पाईपलाईनचं पाईपलाईनला आम्ही हे करून देऊ तुम्ही जे परत नॅशनल हायवेचा विषय होणार त्यावेळेस यांचं कसं राहणार आहे आमच्या जमीन असेल तर त्यांना ₹1 मिळणार आणि सरकारची काय मिळणार पण आपण जे रस्ता करणार आहे आता पूर्ण रस्ता आपला किती येणार आहे इथे 22.5 मध्ये सर्व्हिस रोड येणार आहे 5.5 मीटरची सर्व्हिस रोड प्लस आमची 8.5 मीटरचा डांबरी आपलं 11.5 आणि 8.5 फक्त माझं घरपट्टी वाहन नाही असं नाही मी नुकसान केलं मला सांगतो साहेबाला काय सांगायचं पानकणीचे उगवतं पाण्यामुळं हे सगळं पानकणीच काढून घेतलं आता त्याला साफ करायला लागलं प्लस ह्यांनी नुकसान काय करते ते जे पाणी आहे तिथनं तुम्हाला जर वाहनं घालवायचे तर तुम्ही काय तर सोय करा ना त्या पाण्याची ती त्याच चिखलातलं घालणार येणार जाणार ते सगळा राडा करून टाकणार ते सगळं पाणी त्याच्या ते तुमच्या जी गाडी आहे त्याच्या वाटत ना माझ्याकडे येणार मी यांना म्हणलो तुम्ही तुमची सोय करा पाईपलाईन आता कोण बघतो धाराशीत कोण बघतो आम्ही बघतो ना त्याच्या नंबर आहे
आपणच करून घ्या ना जी जी अडचण तुम्ही आहे ती करून घ्या, मला काय अडचण आहे. लिकेज बंद करून घ्यायचं. मी काय म्हणतो लिकेज बंद करा किंवा दुसरी गोष्ट त्या लिकेजची विल्हेवाट ते जी पाणी गळतंय त्याची विल्हेवाट मी स्वतःच्या पैशाने विल्हेवाट लावतो जबाबदारी द्या बरोबर. पाणी बंद होतंय करून त्याची घ्या. जबाबदारी द्या मला मी स्वतःच्या पैशाने त्याची विल्हेवाट लावतो पण काळजीपूर्वक कारण त्याची त्रास होतोय मला. ती पण करून घेऊ आपण. आम्हाला आमची बंद आहे किंवा गाडी आमच्याकडे आपलं सेपर साईडला 3 मीटर ओढून गेलं. आपलं इथलं डायरेक्ट येताना 800च्या लाईनमध्ये येणार, जाताना 1000च्या लाईनमध्ये 3 सेकंदात पाणी पास इकडे घेऊ की प्रेशर मिळते त्याला. हाईट वाढवली की ह्याची 6 मीटर द्यायची 9 मीटरची टाकीची हो ना 9 मीटरची. आपल्या नगरपालिकेच्या अल्बममध्ये पण ठेवा. एक मिनिट थोडं मागे येतं ना सगळे फोटो बस सगळं मागे सगळं श्याम सर सगळे मागे नाही नाही इथं नसतं थोडं मागे या थोडं मागे अजून थोडं मंदार सर समोर ओके आपण साईड पट्टीचं लाईन टाकली नव्हती. आपल्याला किती अक्कल काय हो किती इझी आहे ते आपलीच प्रॉपर्टी मग त्याला सुद्धा आतमध्ये रिनोव्हेशन केलं तर गेस्ट हाऊस मस्त होतं की बांधायची काय गरज आहे जर चालू अजून 2 मोठी वाटते त्यातलं 1 मोटर चालणार, हे 2-3 मोठी चालणार, 3 चालणार, 3 चालणार. 3चं पाणी 1000 ml लागतं. आज जर तुम्ही ट्रेनिंग कंडिशन घेतलो ना मला रिलेशन सगळं केलं बिल्डिंग मध्ये सगळं करायचं नवीन करायचं पाणी या मागे थोडं हां बसत नाहीत सगळे नाहीत बसत किती जरी मागे गेले तरी नाही. सर इकडे बघा सर इकडे आता 2